नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अशोक चव्हाण यांचा अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपात दाखल। पुढील काळात अनेक नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करतील, चव्हाणांची माहिती। अनेक नेते आमच्या संपर्कात। लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीसांचं विधान। अशोक चव्हाण राष्ट्रीय उंचीचे नेते। देवेंद्र फडणवीसांकडून चव्हाणांना राज्यसभेत पाठवण्याचे संकेत। अशोक चव्हाण उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार। मंत्री असलेल्या राज्यसभा सदस्यांना भाजप लोकसभा लढवण्यास सांगणार, सूत्रांची माहिती। पक्षात मनमानी कारभार, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी नव्हती। वृत्तपत्रातील मुलाखतीतून अशोक चव्हाणांकडून नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त। अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यातील आरोपी असल्याचे भाजपचे आरोप। ईडी सीबीआयचा ससेमिरा लावल्याने चव्हाण भाजपात, नाना पटोलेंची टीका। नाना पटोलेंना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, ते फार काळ एका पक्षात आणि एका पदावर टिकत नाही। अशोक चव्हाणांच्या भाजपमधील प्रवेशावरून नाना पटोलेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। फडणवीसांना फडतूस कलंक बोलो तरी त्यांना फरक पडत नाही। निर्लज्जम सदासुखी, उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वी काँग्रेस सोडण्यासाठी धडपडत होते। शिंदे भाजपसोबत गेले तेव्हा चव्हाणही जाणार होते। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा, तर नांदेड कुणाचा बालेकिल्ला नाही, तिथे काँग्रेस जिंकणार असा उल्लेख। काँग्रेसमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही, तर काँग्रेसला आपला पक्ष सांभाळता येत नाही, नेते सांभाळता येत नाही। ज्यांनी पक्षाला सर्वस्व दिलं त्या नेत्यांना आपल्याला का सांभाळता येत नाही, याचं आत्मचिंतन काँग्रेसने करावं। फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार।